मुलं जितकी आपल्या पार्टनरच्या बाबतीत पॉझिटिव्ह नसतात ना, तितक्या मुली असतात आणि ज्या रिलेशनमध्ये मुलं पॉझिटिव्ह असतात ना, ते रिलेशन फार म्हणजे ट्रिकी वेने जर ते बॅलन्स करता आलं तर, नाही तर फार काळ ते नातं टिकत नाही. सिरियलमध्ये लग्नानंतरचा प्रवास आणि खऱ्या आयुष्यात लग्नानंतरचा प्रवास हा एकत्र सुरू झाला हो. आणि खरंच त्या दोन्ही गोष्टी म्हणजे इकडेही आणि तिकडेही ते व्यवस्थित बॅलन्स होते, असं छान वाटतं. लाईफ एवढी फास्ट झालेली आहे ना, त्यामुळे कुठल्याच गोष्टीला जास्त वेळ देता येतच नाही आहे, ना कामाकडे ना घराकडे ना रिलेशनशिपमध्ये, असं मी समजतो. एकदा प्रेक्षक खूप पर्सनली येऊनही काही वियर्ड कॉमेंट्स करतात, सो त्या तुम्ही करू थोडीशी हर्ट होते. कारण जरी ते कॅरेक्टरला शिव्या देत असले तरी ते कॅरेक्टर आम्ही प्ले करतो, सो इनडिरेक्टली त्या कुठेतरी वी आर ह्युमन. आणि हे जेव्हा आपल्याकडे येतं हे अगदीच म्हणजे जरी ते कॅरेक्टरला देत असलं तरी आपल्यात ते इमोशन्स असतात ना गं, सो ते थोडंसं वाईट वाटतं. म्हणजे जे आधी माझ्या घरून यायचे आता नवऱ्याच्या घरून येते. सासूबाईंचं जरा असं आहे किंवा आत्ते सासूबाई आहेत त्यांचंही की तो का असा वागतो, तो का असा विक्षिप्त दाखवला आहे. तुझ्यासाठीच होता प्रश्न. नाही, तुझं लग्न झालंय म्हणून त्याच्यावर तुला जर काही बोलायचं असेल तर तुझं सध्या सिरियलमध्ये झाले, लवकर बोलायचंय काही खऱ्या आयुष्यात जेव्हा त्याचं जेव्हा कधी होईल तेव्हा. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. लक्ष्मी निवास मालिकेच्या सेटवर मी आली आहे आणि 100 एपिसोड मालिकेने पूर्ण केले आणि माझ्यासोबत आहे जान्हवी आणि जयंत. खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं. कसे आहात? मस्त, एकदम छान, मस्त. खूप प्रेम मिळतं आहे मालिकेला आणि 100 एपिसोड पूर्ण झाले आहेत. कसा होता हा प्रवास खरं तर आणि काय फिलिंग्स आहेत आज? खूप छान अनुभव आहे. एकतर अशी मालिका नाही, महामालिका सगळ्यात आधी, आणि त्या महामालिकेचे 100 भाग आणि त्या 100 भागांचा आपण एक भाग आहोत. ही फिलिंगच खूप छान आहे. पण 100 हा आत्ताचा आकडा आहे. अजून बरेच ह्याच्याहीपेक्षा मोठा आकडा तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि तो प्रवास करायला आम्हीही खूप एक्सायटेड आहोत. पण खूप छान वाटतं आहे की 1 तासाची महामालिका हा जो प्रयोग पहिल्यांदा करण्यात आला, अजूनपर्यंत टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये अशा पद्धतीचा प्रयोग कोणी केलेला नाही आहे आणि त्याचा आपण एक भाग आहोत आणि आपण एक असं कॅरेक्टर प्ले करतो आहे जे खरंच खूप चॅलेंजिंग आहे. लोकांना आवडते तितकंच लोक राग पण करत आहेत, पण दोन्हीही गोष्टी मी पॉझिटिव्हलीच घेणार आहे आणि खूप छान वाटतं आहे. आणि खरं तर सगळ्याच कलाकारांसाठी, अख्ख्या टीमसाठी खरं तर लक्ष्मी निवासच्या ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मज्जा येते आणि अजून असे खूप चांगले चांगले भाग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, पण त्यासाठी तुम्हाला आमची लक्ष्मी निवासी मालिका बघावी लागणार आहे. हो, म्हणजे मी तर हेच म्हणेन की 1 तासाचा रोज डेली एपिसोड देणं हे खूप चॅलेंजिंग आहे. लाईक दिव्या सेड की टेलिव्हिजनमध्ये असं आत्तापर्यंत 1 तासाचा एपिसोड कॉन्स्टंटली कधीच दिला गेला नव्हता. कधी क्वचित असं महा एपिसोड असला तेव्हाच, पण इथे आमच्यासाठी हा रोज एक टास्क असतो. म्हणजे नॉट जस्ट ॲज अन ॲक्टर, पण सगळ्या टेक्निशियन्स युनिटपासून चॅनलसाठी पण, की एवढं सगळं जुळवून आणायचं आणि त्यात मध्ये आमचे 2 महासंगम पण होते. सो खरंच म्हणजे ते बोलतात ना, एक प्रकारचं शिवधनुष्य त्यांनी हाताळलं आहे ह्या शोच्याद्वारे आणि कुठे ना कुठे प्रेक्षकांच्या प्रेमामुळे ते आम्हाला आता खूप असं त्यांचं एवढं भरभरून प्रेम मिळतं आहे की प्रत्येक एपिसोडला त्यांचे रिस्पॉन्स असतात, फीडबॅक्स असतात आणि ते बघून खरंच छान वाटतं की काहीतरी आम्ही करतो आहे ते नोटीस केलं जातं आहे. आणि सगळ्यांच्याच म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर्सला त्यांनी खूप प्रेम दिलं आहे. नॉट जस्ट जयंत जान्हवी, पण इवन बाकीचे कलाकार पण त्यांचंही रोल खूप असा चांगला उजळून येतं आहे. आणि 1 तासाचा एपिसोड शूट करण्यासाठी मेहनतसुद्धा डब्बलच घ्यावी लागत असेल आणि आम्ही पाहतोय, आम्ही आलो आहे, भयानक ऊन आहे आणि त्या भयानक उन्हात तुम्ही खरं तर शूट करताय. टी व्हीवर दिसताना हे किती छान छान दिसतं, पण त्यामागे किती मेहनत असते आणि खास करून फिमेल ॲक्ट्रेसना एवढे दागदागिने, साडी सगळं नेसून शूट करायचं असतं. कसा टास्क वाटतो हा खरं तर दिव्या? खूप खरंच खूप जास्त म्हणजे आहे हे जरा छान यासाठी वाटतं कारण
ज्या गोष्टीची आवड आहे ती गोष्ट आम्ही प्ले करतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी इग्नॉर केल्या जातात. बट येस, उन्हाचा थोडा त्रास होतो, बट अगेन आम्हाला त्या गोष्टीचा विचार न करता आमचं काम चांगलं व्हायला हवं, छान दिसायला पाहिजे. ती जी गोष्ट आहे, म्हणजे मला काम करायचं, मला छान दिसायचं आहे. मग जेव्हा हा विचार डोक्यात येतो ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपोआप इग्नोर केल्या जातात. मग काय घाम येतो आहे, किती घाम येतो आहे, हे नाही फील होत. थोडासा त्रास आहे, बट आता काय, उन्हाचे 3 महिने आहेत उन्हाळ्याचे, ते गेल्यानंतर मग पुन्हा छान छान होईल. जयंत, काही बोलायचं आहे यावर? मेघा? मी ऑफकोर्स हेच म्हणेन की जर का माझ्या जयंत हाऊसमध्ये तुम्ही कधी शूट कराल तर तुम्हाला कळेल की सिन्स जयंतचं घरच तसं डिझाईन केलं आहे की तिथून कुठूनही जान्हवी पळून जाऊ नाही शकत. पण त्यामुळे ते असं त्याच्यात व्हेंटिलेशन ॲज नाही आहे, खूप पॅक्ड असं हाऊस आहे. आणि ए सी पण आता नुकताच लागला आहे. तर आत्तापर्यंत आम्ही म्हणजे लिटरली त्याला एक मायक्रोवेव्ह अवन असं नाव दिलेलं आम्ही त्या घरात, कारण का पूर्ण कॅमेराज वगैरे पण कधी कधी गरमीने फ्रीज होतात. तर अशा चॅलेंजिंग सिच्युएशन्समध्ये आम्ही शूट करतच असतो डेली बेसिसवर. पण जसं दिव्या बोलली की म्हणजे कॅमेरा एकदा रोल झाला की सगळंच साईडला ठेवून की नाही, आपलं पूर्णपणे लक्ष आपल्या ॲक्टिंगवर आणि दिसण्यावर असतं. सो येस, इट्स अ पार्ट ऑफ द रुटीन. पण मजा येते करायला, आणि मुळात रोज करायला मिळतं, त्यामुळे अजून जास्त मजा येते. नक्कीच. आणि ही मेहनत रंगत आणते, कारण खूप प्रेम मिळते मालिकेला खरं तर. पण जयंत आणि जान्हवीची केमिस्ट्री आम्ही ऑनस्क्रीन पाहतोय, पण ऑफस्क्रीन दिव्या आणि मेघनचं कसं बॉन्डिंग झालं आहे, कशी मैत्री झाली आहे, आणि मैत्रीची सुरुवात कशी झाली आहे, या सेटवरच झाली असेल नक्की. पण काय किस्सा वगैरे घडला होता का मैत्रीचा काही? मैत्रीचे किस्से असे ॲज काही घडत नाहीत, कारण आम्ही दोघे कामात एवढे असतो. म्हणजे जसं की हा म्हणाला, ह्याचं जे घर आहे तिथे फक्त हा आणि मी, आम्ही म्हणजे आम्हा दोघांव्यतिरिक्त दुसरं कोणच तिथे नसतं. कधीतरी काही कलाकार आमच्याकडे येतात, पण ते एका दिवसासाठी असतात फक्त, अदरवाईज हा आणि मी. त्यामुळे आम्हाला ना लिटरली ब्रेक सोडला ना गं तर अजिबात असा जो फ्री टाईम, मी टाईम अजिबात नसतो आम्हाला. त्यामुळे आमचे जे सीनमध्ये किस्से घडतात तेवढेच, बट ॲज सच असे. आणि ऑफस्क्रीन मैत्री जर सांगायला गेलं तर येस, ऑफकोर्स आमची गोव्याचा जो आमचा सिक्वेन्स होता तेव्हापासून माझी आणि मेघनची फ्रेंडशिप झाली. कारण त्याच्या आधी आम्ही फक्त तोंड देखली ओळख जी आपण म्हणतो तेवढीच होती त्याची माझी, पण त्याच्यानंतर वी बिकेम फ्रेंड्स, आणि वी आर गुड फ्रेंड्स ना. मी तर तेच बोलतो ना की आपण घरच्यांपेक्षा जास्त वेळ आपण सेटवर आम्ही स्पेंड करत असतो, कारण का दिवसातले मेन जे 12 तास असतात 9 ते 9 ते आम्ही इथे काम करत असतो. 9 ते 10, 11 येणं जाणं ट्रॅव्हल ते वेगळं. सो लिटरली 16 तास आम्ही इथेच असतो. पडीकच असतं एका प्रकारचे सेट. पडीक म्हणजे तेच, इथेच सेटवरच असतो जे काय, आम्ही खूप काम करत असतो. येस, पण येस, त्यामुळे कुठे ना कुठे आता ते इट बिकम्स लाईक अ फॅमिली. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर्स जे, जसं लक्ष्मी निवासमधली जी दळवी फॅमिली आहे ती एक प्रकारची मग फॅमिलीच होते. जसं आमचंही बॉन्डिंग आहे सगळ्यांचं. मग लंच ब्रेकमध्ये सगळे एकत्र बसणं, संध्याकाळचा चहा एकत्र घेणं, तो एक प्रकार मग शेवटी होतच सगळ्यांचा. पण जयंत जान्हवीचं जे नातं आहे, जो पॉझिटिव्हनेस आहे जयंतचा, काय वाटतं खऱ्या नात्यात? म्हणजे प्रत्येक नात्यात पॉझिटिव्हनेस हा असतो, नवरा बायकोच्या नात्यात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या नात्यात स्पेशली. दिव्या नवीन लग्न झालं, मला वाटतं दोन्ही संसार एकाच वेळी सुरू झालेत खरं तर. काय सांगशील या पॉझिटिव्हनेसबद्दल तू? पॉझिटिव्हनेसबद्दल सांगायचं गेलं तर पहिली गोष्ट, मुलं जितकी आपल्या पार्टनरच्या बाबतीत पॉझिटिव्ह नसतात ना, तितक्या मुली असतात. आणि ज्या रिलेशनमध्ये मुलं पॉझिटिव्ह असतात ना, ते रिलेशन फार म्हणजे ट्रिकी वेने जर ते बॅलन्स करता आलं तर, नाही तर फार काळ ते नातं टिकत नाही असं मला वाटतं. पण जर मुलींचं म्हणायला गेलीस तर ऑफकोर्स मुली आपल्या पार्टनरच्या बाबतीत पॉझिटिव्ह असतात, जशी दिव्याही आहे. हो, आणि एका लिमिटपर्यंत पॉझिटिव्हनेस असावा, कारण त्याच्यामुळे आपल्या पार्टनरचं आपल्यावर किती प्रेम आहे हेही कळतं. सो त्या दोन्ही गोष्टी फक्त तुम्हाला बॅलन्स करता आल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि जसं तू मला म्हणालीस की सिरियल
सिरियलमध्ये लग्नानंतरचा प्रवास आणि खऱ्या आयुष्यात लग्नानंतरचा प्रवास हा एकत्र सुरू झाला. हो, आणि खरंच त्या दोन्ही गोष्टी म्हणजे इकडेही आणि तिकडेही ते व्यवस्थित बॅलन्स होते, असं छान वाटतं. मी हेच म्हणेन, हो म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये बाउंड्रीज ड्रॉ करणं खूप इम्पॉर्टंट आहे. लाईक अति तिथे माती जे म्हणतात, तर कुठल्याच गोष्टीची अति ही चांगली नसते. जर म्हणजे ते बोलतात ना, तुम्ही जास्त जर खाल्लं तर तुम्हाला पोटाचा त्रास होईल, तुम्ही जास्त वर्कआउट केलं तर तुम्हाला थकायला होईल. सो सगळ्या गोष्टी जर का लिमिटमध्ये झाल्या, तसंच प्रेमही कुठे ना कुठे बाउंड्रीज डिसाईड करून म्हणजे इन अ वे एकमेकांना तो स्पेस देऊन जर का गोष्टी चांगल्या प्रकारे ते रिलेशनशिप टिकवता येत असेल तर ते उत्तम असतं. ओव्हर पॉझिटिव्हनेसने समोरच्यालाही त्रास होऊ शकतं, जो जयंत आणि जान्हवीच्या या नात्यात जान्हवीला होतोच आहे. आणि तसं खऱ्या आयुष्यातही होतं, जे आपण कुठे ना कुठे कुठून ऐकतोच की असं अरे हा खूप पॉझिटिव्ह आहे माझ्यासाठी, किंवा ही खूप पॉझिटिव्ह, अरे यार. मग ती रिॲक्शन येते आपली, अच्छा प्रेम तर आहे पण अरे मला माझा वेळच नाही मिळत, तशा गोष्टी आहेत. सो येस, सगळ्या गोष्टी बॅलन्स करणं सगळ्यांनाच शिकायला हवं. आणि आय गेस आत्ताच्या काळात लोकांना तसा, कारण का लाईफ एवढी फास्ट झालेली आहे ना, त्यामुळे कुठल्याच गोष्टीला जास्त वेळ देता येतच नाही आहे, ना कामाकडे ना घराकडे ना रिलेशनशिपमध्ये, असं मी समजतो. बट येस, सगळ्या गोष्टींचा बॅलन्स नक्की करावा सगळ्यांनी. आणि अजून एक की जरी प्रेक्षकांना त्याचा पॉझिटिव्हनेस किंवा तो जान्हवीशी कसा वागतो हेच फक्त लोक लक्षात ठेवत आहेत, पण तो ज्या पद्धतीने तिच्यावर प्रेम करतो हेही लोकांनी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे ऑफकोर्स तो जे रागात येऊन तिच्याशी वागतो ते खरंच चुकीचं आहे आणि त्याच्यावर पुढे मागे काहीतरी जान्हवी ही ॲक्शन घेईल. पण पण खरं सांगायचं ना तर काही प्रेक्षकांच्या खूप वाईट पद्धतीने कॉमेंट्स येतात. तर माझी ना विनंती आहे प्रेक्षकांना की सिरियल आहे, थोडासा तुमचा विरंगुळा व्हावा आणि काहीतरी तुम्ही जे तुमच्या आयुष्यात जे काही पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातून तुम्ही थोडंसं बाहेर निघावं. आय नो हे पण थोडंसं डिस्टर्बिंग आहे, हेही मी एक्सेप्ट करते, पण प्लीज सिरियल आहे, सिरियलसारखं बघा. कारण ना कित्येकदा प्रेक्षक खूप पर्सनली येऊनही काही वियर्ड कॉमेंट्स करतात, सो त्या तुम्ही करू नका, एवढीच माझी विनंती आहे. पण कसे पाहता मग जेव्हा तुम्ही म्हणजे खूप पॉझिटिव्ह कमेंट्ससुद्धा येतातच आणि सोबत मग निगेटिव्ह येणं तर आहेच, कशा प्रकारे तुम्ही पाहता या सगळ्या गोष्टींकडे, वाचता त्या कमेंट्स तेव्हा नक्की काय रिॲक्शन्स असतात? पॉझिटिव्ह कॉमेंट्स ऑफकोर्स ती कामाची पावती आणि नेगेटिव्ह कॉमेंट्स पण कामाचीच पावती आहे. सो आम्ही तरी असं ठरवलं आहे की जे येतं आहे ते आम्ही पॉझिटिव्हली घ्यायचं, पण काही कॉमेंट्समध्ये ना शिवीगाळ केली जाते जी थोडीशी हर्ट होते. कारण जरी ते कॅरेक्टरला शिव्या देत असले तरी ते कॅरेक्टर आम्ही प्ले करतो, सो इनडिरेक्टली त्या कुठेतरी वी आर ह्युमन. आणि हे जेव्हा आपल्याकडे येतं हे अगदीच म्हणजे जरी ते कॅरेक्टरला देत असलं तरी आपल्यात ते इमोशन्स असतात ना गं, सो ते थोडंसं वाईट वाटतं. येस, त्यामुळे कितीही आपण म्हटलं इग्नॉर करा, लक्ष देऊ नका. निगेटिव्ह कॉमेंट जरी आम्ही आमचं काय म्हणू शकतो, आमचं काम चांगलं होतं आहे, काम वाचतं ह्या पद्धतीने घेतल्या, तरी जेव्हा शिवी येते किंवा खूप वाईट पद्धतीने काही वाक्य लिहिली जातात ना, जिथे अपशब्दही वापरले जातात, तेव्हा मात्र नाही गं, तेव्हा त्रास होतो. मी तर एकच गोष्ट बोलेन की लोक खरंच तेवढा वेळ काढून काहीतरी लिहित आहेत, ह्या गोष्टीचा मी आनंद मानतो की आत्ताच्या डेटला लोकांना खरंच आपण कधी कधी कुठली पोस्ट अशी बघून इग्नोर करतो, पण द फॅक्ट दॅट की एवढा जयंत जान्हवीचा आय थिंक तो जो सिक्वेन्स आहे तो लोक त्या आवडीने बघतायत किंवा म्हणजे नकळत जे काही बघतायत पण त्या गोष्टीवर जाऊन ते कॉमेंट करतायत आणि चांगली वाईट ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीसाठी ते एफर्ट्स टाकतायत. सो आय गेस त्या ट्रॅक्शनला मी खूप एफर्ट्सला मी अप्रिशिएट करेन. बट येस, वाईट कमेंट्स करू नका, आम्ही कामच करतो एवढंच म्हणेन. हे प्रेक्षकांचं प्रेमच आहे असं आपण म्हणू खरं तर पाहायला गेलं तर. पण दिव्या, मगाशी म्हणालीस की खरा संसार आणि मालिकेतील संसार दोन्ही बॅलन्स करते. या आधीच्या तुझ्या मालिका केल्यास, भूमिका केल्यास, तू एक
काय म्हणू आपण, लग्न न झालेली दिव्या सेटवर यायची, काम करायची. आता लग्न झालंय त्यामुळे एक सासरच्यांचं कौतुक एक एक्स्ट्रा ॲड होत असेल. सासरी ही मालिका पाहिली जात असेल, काय त्यांच्या रिॲक्शन असतात सासरच्या मंडळीच्या आणि नवऱ्याच्या, आणि काय वेगळेपणा जाणवतो लग्नानंतर काम करताना? वेगळेपणा ऑफकोर्स वाटतो की सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी माझ्या घरून यायचे, आता नवऱ्याच्या घरून येते सेटवर. तर कधी कधी ना पॅकअप झाल्यावर असं खूप होतं की आज मी मालाडला, नंतर माझं असं होतं नाही 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 आता आपलं लग्न झालं आहे, आपल्याला त्या घरी जायचं आहे. सो असं होतं. पण येस ऑफकोर्स सासरी मालिका बघितली जाते, नवराही बघतो. नवरा झी मराठी चॅनल फॉलो करतो, त्यामुळे त्याच्या कधी कधी फीडवर सतत आमचे म्हणजे सीन्स येत असतात. किंवा सिद्धू भावना आहे, लक्ष्मी निवास आहे, अख्खं लक्ष्मी निवास कुटुंब. सो ते तशा पद्धतीनेही तो त्याच्या कामातून वेळ काढून बघतो. आणि स्पेशली माझं काम जिथे असेल, माझं आणि ह्याचं, तिथे तो ॲप्रिशिएटही करतो. म्हणजे माझ्या नवऱ्याला त्याची माझी जोडी खूप आवडते असं त्याचं म्हणणं आहे की छान दिसतं तुम्ही, कॉम्प्लिमेंट करता एकमेकांना, असं तो प्रत्येक वेळेसच म्हणतो. आणि फक्त जयंत माझं म्हणजे जान्हवीबरोबर जे काही वागतो त्याच्यावरून सासूबाईंचं जरा असं आहे, किंवा आत्ते सासूबाई आहेत त्यांचंही, की तो का असा वागतो, तो का असा विक्षिप्त दाखवला आहे, म्हणजे हे फार चुकीचं आहे, एवढं नाही कुणी आत्ताच्या काळात करत. पण मग त्यांनाही हेच सांगणं असतं की हे फक्त क्षणिक आहे, तुम्ही त्या पद्धतीने घ्या, बाकी काही याच्यात खरं असं नाही आहे. तर येस ऑफकोर्स. आणि बाकी जर ओव्हरऑल बघायला गेलं तर घरच्यांना खरंच सिरियल खूप आवडते. आणि बदल असा काही नाही ग, 16 तास इथे, जसं हा म्हणाला 16 तास सेटवरच असतो. त्यामुळे जेव्हा सकाळी उठून इथे यायचं असतं तेव्हा, आणि इथून जेव्हा रात्री घरी जायचं असतं तेव्हाच डोक्यात फक्त येतं की येस आपलं लग्न झालं आहे. अदरवाईज इथे कामात असल्यावर अजिबात नाही. म्हणजे जसं नॉर्मली आधी होतं जे 16 आवर्स आपण काम करतोच, तशाच ह्याच्यामध्ये असते मी. येस, तो तुझ्यासाठीच होता प्रश्न. नाही, आता तुझं लग्न झालंय म्हणून त्याच्यावर तुला जर काही बोलायचं असेल तर तुझं सध्या सिरियल मध्ये झाले, लवकर खऱ्या आयुष्यात जेव्हा त्याचं जेव्हा कधी होईल तेव्हा. अच्छा, आपण यालाच धरून एक प्रश्न सांगून ठेवेल. यालाच एक धरून प्रश्न विचारूया की कधी प्लॅन आहे लग्नाचा वगैरे? नाही, आता सध्या तर नाही, पण बघू जेव्हा कधी तो योग जुळून येईल मी त्याच्यावरच सोडतो. आणि मे बी आता मी हळूहळू लोकांकडून ऐकतो, आता दिव्याकडून पण एक्सपिरियन्स घेतो या गोष्टीचा की अच्छा लग्न झाल्यावर कसं तुझं लाईफ चेंज झालं आहे का, त्या सगळ्या गोष्टीची जेव्हा खात्री होईल तेव्हा मी डिसाईड करेन करणं. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि 100 एपिसोड कमी आकडा आहे हा, खरं तर खूप मोठा अंक गाठायचा आहे. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा देते आणि पुन्हा पुन्हा येत राहीन सेटवर. थँक्यू सो मच. तुम्हीही वेळात वेळ काढून इथे आलात. आणि खरं तर सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत. 100 एपिसोडचा हा प्रवास, या प्रवासात तुम्ही आमच्यासोबत आहात आणि याच्या पुढच्या प्रवासातही तुम्ही आमच्यासोबत आहात. आणि 100 एपिसोड्सपर्यंत तुम्ही आमची लक्ष्मी निवासी मालिका बघितली आहेत, पण असे कित्येक एपिसोड्स तुम्हाला बघायचे आहेत, तर ते अजिबात मिस करू नका. आणि अजून एक 0 ॲड होईल. अजिबात मिस करू नका येणारे एपिसोड्स. आणि असंच आमच्यावर भरभरून प्रेम करत राहा, एवढीच अपेक्षा. थँक्यू सो मच.